पंथर लहानपणापासूनच हुशार आणि धाडसी होता. तो जंगलातील प्रत्येक प्राण्याचा आदर करत असे. त्याचा एक जिवलग मित्र होता, पेंटर, जो पुढे स्कार म्हणून ओळखला जाऊ लागला. एका दिवशी जंगलात मोठे संकट आले. भयानक पूर आणि शत्रूंच्या हल्ल्यामुळे अनेक प्राणी अडचणीत सापडले. त्यावेळी थरने स्वतःचा जीव धोक्यात घालून सगळ्यांना सुरक्षित जागी नेले. त्याचे धैर्य पाहून जंगलातील प्राणी त्याचा सन्मान करू लागले. हळूहळू पंथर जंगलाचा रक्षक बनला. तो न्यायप्रिय होता. तो नेहमी म्हणायचा, खरा राजा तोच, जो इतरांची काळजी घेतो. पण पेंटरच्या मनात मात्र मत्सर वाढत गेला. त्याला वाटायचे की सत्ता त्यालाच मिळायला हवी होती. तरीही थरने त्याच्याशी नेहमी प्रेमाने वागले. काळानुसार पंथर जंगलाचा राजा बनला. त्याने प्राइड्समध्ये शांतता आणि समतोल निर्माण केला. सर्व प्राणी आनंदाने राहू लागले. पंथर केवळ बलवान राजा नव्हता, तर एक आदर्श नेता, मित्र आणि मार्गदर्शक होता. त्याची शिकवण पुढील पिढ्यांसाठी अमर झाली.